आयुष्यात फक्त समाधान शोधा, अपेक्षा तर कधीही संपणार नाही. श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे मी सकाळी पहिल्यांदा की नाही एका कुकरला बटाटा लावून घेणार आणि एका कुकरला आपण भात लावून घेऊया. कारण बटाटा की नाही मला भाजी पण बटाट्याची डोशासोबत पण बनवायची आणि दुपारी जेवणासोबत पण बनवायची, अशी एकच मी बटाट्याची भाजी दोन्ही मिळून करणार आहे. कारण आज मला की नाही भरपूर कामं आवरायचे आहेत. माझा पसारा किचनमध्ये म्हणजे की नाही आता महिना दीड महिना माझं इकडे तिकडे असं किचनकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जसं असेल तसं ठेवून दिलेलं आहे. त्यामुळे हे बघा सगळी कधी वस्तू भांडी इकडं तिकडं किंवा ते पिठं सांडलेलं वगैरे असं पडलेलं रॅकवर आणि ते दिसायला पण बरं दिसत नाही. पण मी जरासं आज हे की नाही कपाट आवरणार आहे. त्यामुळे मी दोन्ही मिळून एकच भाजी करणार आहे. आणि कसं ढगाळ वातावरण झालं की नाही, हे बघा मुंग्या बघितलं असं जरासं एक दोन पाऊस पडला की नाही अशा मुंग्या यायला चालू झालेल्या आहेत. आणि की नाही साखरेच्या डब्याला लागू नये म्हणून मी ते सगळे डबे काढले, पुसले आणि त्यावर की नाही रामबाण पावडर टाकून ठेवली आणि डबे पुसून सगळे रॅकला लावले. तोपर्यंत की नाही इकडे पाणी आलेलं, कारण पाणी 2 दिवस रात्रीच येऊन जात होतं. त्यामुळे घागर कळशी वगैरे की नाही मला भरायलाच नाही मिळाले. तर आज की नाही सकाळच्या वेळेला आलेलं आहे म्हणून मी की नाही हांडा, कसं बाहेर एखादा दिवस नाही आलं तर बाहेरचं घागर संपते, त्यावेळी मला हांडा द्यावा लागतं आणि ही कळशी भरून ठेवावी असं म्हणतात. त्यामुळे मी कळशी भरून ठेवते. कधी जर लाईट गेली, मशीनमधलं पाणी संपलं तर कळशीतलं पाणी वापरायला बरं पडते यासाठी. तर इथे मी सगळं हांडा आणि कळशी घासून की नाही पाणी भरून ठेवले आणि मग कुंड्यात पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर मी आत आले होते. कारण बाहेर पाणी मारायचं होतं पण वरच्या टाकीतलं पण पाणी की नाही संपलेलं. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा टाकीतलं पाणी भरू दे आणि त्यानंतर दार वगैरे धुवायला बरं पडेल. मी थोडंसं की नाही पाणी गेलेलं समजायसाठी बारीक अशी धार टपात लावली आणि त्यानंतर आत आले. तर इथे बघा हांडा कशी भरून ठेवलेले. त्यानंतर हे सगळे डबे मी मगाशी लावून गेली होती. त्यानंतर हे ते मैत्रिणीने मला बिर्याणी वगैरे डबे दिलेले, ते तिचे एकत्र सगळे काढून घेतलेले आहेत, म्हणजे ती आली की तिला द्यायला बरं. आणि आता की नाही पाऊस 2-4 वेळा पडल्यामुळं की नाही मोगऱ्याला फुलं पण जास्त लागणं झाले आहेत. मध्ये मध्ये लागायला सुरुवात झालेली, पण पाऊस मोठा चालू झाला आमच्याकडे. 1-2 दिवस आड की नाही पाऊस येतोच. तर हे मग गावाकडनं वांगी पाठवलेली आहेत, अशी काट्याची वांगी आहेत बघा. हे लागलं की नाही काटं इतकं नाजूक असते की नाही, लागलं की लई वाईट दुखतं आहे. तर ते मी इतके 2-4 वांगी वगैरे भेंडी वगैरे होती, तर ते मी ऑनलाईन ते डबे मागवून घेतले होते फ्रीजमध्ये ठेवायचे. तर त्यात भरून ठेवले. आणि आंब्याचा बॉक्स की नाही कोणतरी यांचा कस्टमर आहे आमचा, त्यांनी देवगडवरून पाठवलेले, त्यातले 2 आंबे शिल्लक राहिलेले म्हणून ते बॉक्स रिकामा केला. त्यानंतर गावाकडले पण थोडे पाठवलेले, ते पण थोडे 5-6 होते, ते पण ते एकत्रच ठेवले. आणि एक आंबा मी जे दाखवलेलं की नाही, तर एक कोणतरी गाडी घेऊन आले होते, तर त्यांनी आंबे घ्यायला सांगितलेले, पण त्यांच्या चवी बघायलासाठी म्हणून फक्त एकच आंबा त्यांच्या गाडीतून घेतला होता. तर असं मी सगळे आंबे मिक्स करून की नाही वरच ठेवलेले आहेत, आमरस किंवा तसेच खायला जेवणासोबत बरं पडतं म्हणून. तर इथे कांदे की नाही आमच्याकडं 100 रुपयाला की नाही 6 किलो कांदे, म्हणजे साईज थोडीशी मध्यम होती, जास्त मोठे नव्हते, असे एकदम छोटे मध्यम साईजचे होते. पण 100 रुपयाला 6 किलो म्हटलं पावसाळ्यात बरं. आणि आम्हाला मोठा कणी कांदा संपत पण नाही, कारण आमटी काही जास्त आमच्याकडे करायला लागत नाही. एकदा केली तर ती 2 वेळा पुरू शकते, असं कधी फक्त भाजीच बनवायला लागते. मग काय होतं, संध्याकाळच्या वेळेला फक्त भाजी करायची झाली की ते मोठा कांदा जास्त होते, मग अर्धा कसा चिरून ठेवायचा. म्हणून मी शक्यतो की नाही असं मध्यम आकाराचे छोटेच कांदे घेते. तर आले होते टेम्पोदारात, तर ते मी घेतला होता. तर ते पण मी ट्रेमध्ये वगैरे भरून ठेवलं. त्यांचं थोडा सगळा टेबलावरचा वगैरे रॅकवरचा पसारा आवरला. त्यानंतर की नाही भाजी बनवून घेतली बटाट्याची भाजी. का तुम्हाला माहीतच असेल कशी करतात ते, हिरवी मिरची घालून पिवळा बटाट्याची भाजी. त्यानंतर मी आता की नाही परवा इडलीचं पीठ बनवून ठेवलं होतं, तर ते थोडंसं मी कसं एकदमच करताना थोडं जास्त बनवून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे कसं 1-2 दिवसाचा की नाही नाश्ता आपला सकाळचा होतो. तर काल मी इडल्या केल्या होत्या, तर आज म्हटलं ते पीठ आहे तर त्याचा डोसा बनवून बघूया. तर इथं मी तवा तापवून घेतलेला आहे नेरलेपचा, त्यानंतर मिठाचं पाणी त्यावर शिंपडलेलं आहे. तर आता बघूया, पहिला डोसाच की नाही यायला थोडंसं अवघड असतं, कारण डोशाला कधी पण की नाही तवा चांगला तापायला लागतो आहे. पहिला डोसा की नाही असं मोडायची शक्यता जास्त करून असते. त्यानंतर एकदा सवय झाली त्या तव्याला की मग पटापटा डोसा येतो. तर बघूया, आता मी पहिलाच तवा डोसा दाखवणार आहे. बघू, मोडला तर हसू नका, चांगला आला तर मग ठीक आहे. तर याला कोण की नाही कांदा चिरायचा आणि कांदा तेलात बुडवून ते पण असं तव्याला लावतात, पण नेरलेपच्या तव्याला की नाही शक्यतो त्याची काही जास्त गरज नाही लागत.
तर इथे पहिल्यांदा गरम तवा तापवून द्यायचा, गॅस मोठा करायचा, डोसा सोडायचा आणि मग गॅस कणी बारीक करायचा. जर तुम्हाला कुरकुरीत असा डोसा पाहिजे असेल कणी बारीक गॅसवर ठेवायचा, म्हणजे सगळ्या बाजूनं कणी असं तांबूस कलर येईपर्यंत भाजतोय आणि मग साईडच्या अशा कडा सुटत आल्या की नाही म्हणजे आपला समजायचा डोसा झाला आहे. तर बघूया आता मोडतोय का चांगला होता आपला डोसा. कडा तर चांगल्या सुटलेल्या होत्या आणि कुरकुरीत असं वाटत होता. हे बघा अजिबात मोडलेला नाही, खूप छान मस्तपैकी असा डोसा तयार झालेला आहे. माझा पहिलाच डोसा चांगला झालेला आहे. तर तो काढून घ्या आणि त्यासोबतच दुसरा डोसा पण टाक्या. तोपर्यंत मी मध्येच्यानं आवाज द्यायला गेली होती, कारण कसं ते डोसा गरम गरमच, हा पेपर डोसा यायला म्हणतात, ते कुरकुरीत डोसा असतो की नाही हा गरम गरमच खायला लागतो. नाही तर मग लगेच की नाही तो 2-4 मिनटात असं मऊ होते आणि मग ते चामट लागतो आहे, म्हणजे जर पातळ डोसा तुम्ही केला तर. त्यामुळे की नाही शक्यतो हा पेपर डोसा केलाच खायला लागतो. तर इथं मी दुसरा डोसा टाकते, म्हणजे पहिला खाई तोपर्यंत की नाही दुसरा डोसा आपला तयार होतो. तर आपलं माझी की नाही वरची टाकी पण भरलेली आहे, बाहेरच्या टाकीत पाणी लावलेलं आहे. अजून मला होता बाहेरचं चार्ली बसते ती पण जागा की नाही माझी अजून धुवायची बाकी आहे. हे काय चाललं? तर आमच्या चार्लीला की काय पण खायला द्या, त्या सोफा सेटवरच बसून खायची सवय. अजिबात खाली बसून शांतपणे गुड बॉयसारखं खावं असं काही नाही, त्या सोफ्यावर बसूनच सगळं घाण करून टाकतोय. तर इथे कणी पाणी नव्हतंच, त्यामुळे कणी मी पाणी संपलं म्हणून म्हटलं पहिल्या टाकी भरू द्या आणि त्यानंतर धुवून घ्यायचं म्हणून मी आतले चार्ली बसते ती जागा पण मी पाणी मारलं नव्हतं. तर ते आता पाणी मारून घेऊया आणि बाहेरच्या दारात पण पाणी जरा मारून घेऊया, कारण कणी गरमीत जरा असं गार पाणी मारलं की बरं वाटते आणि फ्रेश पण वाटते ह्यासाठी. आणि हे दार धुवायला यायला मला जवळजवळ 11:30 वाजले होते, कारण भात झाला, आमटी वांग्याची करून घेतली, त्यानंतर बटाट्याची भाजी, नाश्ता, डोसा झाला, मशीन लावून घेतले आणि अजून दुपारसाठी भाकरी बनवायचे. पण म्हटलं हे अगोदर बाहेरचं काम आवरून घ्यायचं आहे. अजून माझं झाडू आतला मारायचं, सगळा किचन आणि हॉल फक्त झाडून झालेलं आहे, अजून 2 रूम झाडायचे, त्यानंतर फरशा पुसून घ्यायचे. पण त्याकनी मला इतका कंटाळा आलेला एकसारखं उठल्यापासून कामात असल्यामुळे ते काम मी नंतर कॅन्सल केलं आणि ते 4 वाजता मी करून घेणार आहे, कारण आज माझी दीदी पण येणार आहे थांबायला. आणि मग ती येणार असल्यामुळे कसं मला जेवणाला पण लवकर घालायचं आहे, कारण ती कांदा लसूण वगैरे खात नाही, त्यामुळे बिना कांदा लसूणचं जेवण बनवणार आहे. त्यामुळे म्हटलं ते जेवण बनवतच आपण फरशा वगैरे पुसू शकतो आहे. त्यामुळे मी ते काही फरशा ते आतल्या पुसायचं काम कॅन्सल केलं. हे फक्त धुतलं, बाहेर पाणी मारलं आणि कणी त्यानंतर थोडा आराम केला, एडिटिंग केलं ह्या व्हिडिओचं आणि त्यानंतर भाकरी करायला घेतल्या होत्या. पण हे चार्ली बसणारी जागा कणी लवकर पाणी मारून धुतली तरच बरं असतं, कारण सकाळ सकाळी त्याला कणी बाहेर सावली असते, बाहेर बांधते, त्यामुळं कणी ते बरं पडतं, वाळून जातं. आणि आता काय होतं दुपारच्या वेळेला बाहेर ऊन आलेलं असतं, त्यामुळे मी सोडते, आत घरात फिरत असते. त्यामुळे काय झालं आज हे धुतलं, पण तो इतका वेळा इकडून तिकडं फेऱ्या मारल्या कणी सगळं त्याचं पाय वगैरे उठलं होतं. त्यामुळे मला ते कणी कोरडं झाल्यानंतर परत कापडानं पुसून घ्यायला लागलं. असं तर आजचा व्लॉग मी इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. हा बघा आला, असं मी जाईल तिकडं कणी इकडून तिकडं सगळं पायाचे कणी असं निशाणे उठवले होते त्या ओल्या फरशीवर.